खालच्या बाजूला आलात बघा, म्हणजे रोपवेनी जी लोक गडावरती येतात ना, गडावरती रोपवेनी ते इथून येतात बघा समोर. हा दरवाजा, मागचा दरवाजा मेना दरवाजा आहे. मेना म्हणजे छत्रपती शिवाजी राजांच्या राण्या किंवा राजघराण्यातल्या स्त्रिया सायंकाळच्या वेळी मेन्यांमध्ये बसून थंड हवेशीर बसण्यासाठी या दरवाजाचा वापर केला जायचा. मेना आणि पालखी एकच. मेना असतो बंदिस्त आणि पालखी असते ओपन. आणि या भिंतीला सलंग लागून रांगेत 6 राण्यांचे 6 महाल आहेत. छत्रपती शिवाजी राजांना 8 राण्या होत्या. सईबाई, पुतळाबाई, स्वैराबाई, सगुणाबाई, गुणवंताबाई, काशीबाई, लक्ष्मीबाई, सकवारबाई. राजांनी ह्या नामवंत सरदारांच्या मुलींची लग्न केली होती. लिंबाळकर, जाधव, मोहिते, शिर्के, विचारे, गायकवाड, पालकर आणि इंगळे या मोठमोठ्या घराण्यातल्या मुली केल्या सोयी संबंध वाढवण्यासाठी. परंतु रायगडावरती 6 राण्या राहायच्या म्हणून 6 राण्यांचे 6 महाल इथे बांधलेले आहेत. 2 राण्या खाली राहायच्या. सईबाई राजगडावरती संभाजी राजांची आई, मग पुतळा राणी साहेब, राजमाता जिजाऊ महासाहेबांचा वाडा खाली पाचड गावामध्ये आहे. मग त्यांच्या सेवेला 1 राणी पाचडला पुतळा राणी साहेब. मग इथे 6 राण्या राहायच्या म्हणून रांगेत 6 राण्यांचे 6 महाल आहेत. त्याच्या खाली बघा चौकणी रूम दिसतात ना, यांना म्हटलं जातं अष्टप्रधान मंडळाचे वाडे. अष्टप्रधान मंडळ छत्रपती शिवाजी महाराजांचे जे 8 मंत्री होते ना, त्यांचा इथून हिंदवी स्वराज्याचा कारभार इथून चालायचा बघा राजांचा. आणि इथे 5 वडे, त्याच्या मागे 3 वाडे, असे टोटल 8 वडे तिथे लोखंडी जाळे लावलेत बघा. इथे यांना म्हटलं जातं धान्यांच्या कोठऱ्या. धान्यांचं कोठर म्हणजे समजा गडाला जर वेढा पडला 3 ते 4 महिने पावसाळी धान्य असं पुरेल तर त्याचा स्टोरेज मात्र इथे केला जायचा. याला कोकणात आपण पेव किंवा कणगी म्हणतो बघा. पन्हाळा किल्ला आहे कोल्हापूरमध्ये, तिथे मोठमोठे धान्यांचे कोठरे आहेत बघा. गंगा, यमुना आणि सरस्वती, त्यांना अंबारखाना म्हणतात. ते 52 फुटाचे, एक हत्ती शिरू शकतो एवढा दरवाजा बघा. इथे लाकडी सिडीने उतरून ते लाकडी सिडीने धान्यवरती काढलं जायचं. या रोपेच्या खालच्या बाजूला एक डोंगर आहे. त्या डोंगराला इतिहासामध्ये पोटल्याचा डोंगर म्हटलं जातो. त्या पोटल्याच्या डोंगरावरून इंग्रजांचे 2 अधिकारी कर्नल प्रॉथर आणि मेजर हॉल या 2 ब्रिटिश अधिकाऱ्यांनी या किल्ल्यावरती तोफ मारा केला. तेव्हा रायगड 11 ते 12 दिवस किल्ला जळत होता. रायगडाचं आधीचं नाव काय होतं? रायरी. रायरी नावाने किल्ल्याला ओळखला जात होता. राजाने किल्ला जावळीचे मोरे चंद्रराव मोरेंकडून राजाने किल्ला 1656 मध्ये जिंकल्यानंतर या गडाचं नाव रायगड असे नामकरण केलं. जावळी खोरे एवढे भयंकर जंगल होतं. प्रतापगड जो किल्ला आहे त्या प्रतापगडाच्या पायथ्यापासून ते रायगडाच्या उत्तरेला एक कोकण दिवा आहे. या कोकण दिव्यापर्यंत खालच्या भूभागाला जावळीचं खोरं म्हटलं जातं. त्या जावळीच्या खोऱ्यावरून एक म्हण काढली. ती म्हण अशी म्हटली जाते की आपल्या डोईमधली अस्वलीच्या डोईमध्ये जर सोडली तर त्या अस्वलीचे केस एवढे भयंकर असतात की त्या केसातली ऊस सापडेल, मात्र जावळीच्या खोऱ्यामध्ये भला मोठा ते सोडलेला सापडणार नाही. असं दाट जंगल होतं. राजाने किल्ला आपल्या स्वराज्यामध्ये आणला. राजे प्रथम या गडाच्या पायथ्याजवळ आले. राजांच्या सोबत त्यांचे पंत होते. मोरोपंत पिंगळे हे पंतप्रधान होते. राजे पंतांना म्हटलं की पंत आपणच म्हटलं की रायरी रायरी ती हीच का रायरी. पंत राजांना म्हटलं की महाराज हीच ती रायरी. आणि त्यावेळी राजांच्या तोंडातून या रायरीबद्दल काही उद्गार बाहेर पडलेत. ते उद्गार म्हणजे असे म्हटले जातात. राजा खासात जाऊन पाहताच गड बहुत चकोट, चौथरपा गडाचे कडे, ताशिल्याप्रमाणे गाव 1.5 गाव उंच, पर्जन्यकाळी कडियावरती गवतही उगवत नाही, धोंडा ताशिवेकच आहे. दौलताबाद पृथ्वीवरती चकोट गड खरा, परंतु उंचीने थोडका आणि दौलताबादचे 10 गुणी उंच. ऐसे देखून राजे संतुष्ट झाले आणि बोलिले तख्तास जागा हाच गड करावा. कारण तख्त म्हणजे राजधानी. म्हणून महाराजांनी या राजधानीसाठी रायगडाची निवड केलेली आहे. आता या बाजूला खाली फक्त रोपवे आहे. आता एक महाल तुम्हाला बघायचे, तिथून सगळं तुम्ही आलं त्या रस्त्याने जगदीश्वर मंदिरात दर्शनाला जायचे. पण जाता जाता मराठ्यांचे काही 4 शेर आहेत. ते 4 शेर असे म्हटले जातात की घासल्या विना धार नाही तलवारीच्या पातीला, घासल्या विना धार नाही तलवारीच्या पातीला, शिवचरित्राशिवाय अर्थ नाही या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला. अंधार फार झाला आता दिवा पाहिजे, अंधार फार झाला आता दिवा पाहिजे, या देशाला नव्हे अख्ख्या जगाला जिजाऊंचा शोभा पाहिजे. म्हणून तर म्हटलं जातं की राष्ट्रमाता जिजाऊ, राजमाता जिजाऊ तुम्ही जन्माला जर आल्या नसत्यात तर दिसली नसते अंगणामध्ये तुळस. छत्रपती शिवराय तुम्ही जन्माला आले नसते आज राहिले नसते मंदिरांचे उंच उंच कळस. म्हणून भूषण काय म्हणतायत, काशी हुम की कला जाती मथुरा में मस्जिद वस्ती, अगर शिवराय ना पैदा होते तो सबकी सुन्नत हो जाती, सबकी सुन्नत. आता एक महाल त्याला बघू द्या. सगळं बघितलं आणि एक बघितलं तर सगळे सेम सारखे आहेत. आणि तिथून मग आपण जसं आलो तिथून होळीच्या माळावर मंदिर आणि समाधी बघून परत त्या रस्त्याने तुम्ही त्या रस्त्याने खाली रोपवेला ते पायी जातील. आम्ही
असं बघून येत. हा आता बघून तुम्ही आता सरळ तिकडे जा. तुम्ही कुठं येताय? आता इथपर्यंत हे शेवट आहे इकडे आपलं सर. इकडे मंदिराची माहिती दिलेली आहे, फक्त दर्शनाला जायचं तुम्हाला. मंदिर माहिती कुठे दिली? दिली ना होळीच्या माळावर. हिरोजी इंदुरकरांची बायको माहिती. रेकॉर्डिंग पण असं बघा त्याच्यात.